श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज सकाळी उठून आवरून पहिलं महत्त्वाचं काम करायला गेले ते म्हणजे रेशनिंग. आणि तिथं गेल्यानंतर एवढी जास्त गर्दी होती ना की मी वैतागले. तिथं थांबून रेशनिंग घेऊन घरी ठेवलं आणि मावशीकडे गेले आणि तिनं बेकरीतून थोडं सामान आणायला लावलेलं ते पण घेऊन गेले. दूध ती म्हटली दूध तापव आणलेस तर, म्हणून दूध तापवायला घेतलं. दूध फोडून घेतलं आणि तिथंच विसरले आणि बाकीची कामं करायला लागले आणि तापवायचं लक्षातच नाही. त्यानंतर मग दूध तापवलं आणि चहा ठेवायला लागले. पण चहाचं माझ्या घरात जास्त कोण चहा पित नाही, फक्त मम्मी पिती. ते तिचं ती करून पिती. त्यामुळे मला चहा बनवताना समजतच नव्हतं की साखर किती टाकून, चहा पावडर किती टाकू. एवढ्या लोकांचा चहा असं तरी बनवला आणि यांना आणून दिला. आणि यांची तयारी बघा, संध्याकाळी बिर्याणी बनवायची होती, त्याची एवढी मोठी तयारी चालली होती. त्यानंतर आज कलिंगड आणलेलं आणि मला आजच समजलं की कलिंगडचा तर मोसम अजून आला नाही आणि कलिंगड कसं काय आलं. मग मी तर कलिंगड खात नाही, मला नफरत आहे कलिंगडसोबत. मी आपली बुंदी खात होते. त्यानंतर मग शेफ आला आणि यांची बघा बिर्याणी बनवायची चालू होते. एवढा सगळा भात आणि इकडं वरती चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं 8-9 किलो काहीतरी. आणि मग तो बरी बिर्याणी बनवायला घेतली. आणि खरं सांगते, बिर्याणी बनल्यावर एवढी सुंदर झाली होती ना की मला पण एवढं छान बनवता येत नाही. मग बिग बॉस बघत बिर्याणी खाल्ली. तसं तर बिग बॉस मला अजिबात आवडत नाही, पण लावलं होतं म्हणून बघत होते. बिर्याणी खाऊन झाली आणि मला एक इंस्टाग्रामसाठी शूट करायचं, तर त्यासाठी मी विचारत होते की मला जशी साडी हवी आहे तशी आहे का. तर मावशी बोलली तुला जशी हवी ना. मी 2 ऑप्शन ठेवले होते, व्हाईट आणि रेड. तर तिच्याकडे दोन्ही होते आणि मग ह्या मी वेअर केल्या होत्या. आधी ही व्हाईट मी वेअर केली, नंतर रेड. आणि त्याचं शूट तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटेल, तर तिकडे जाऊन नक्की बघा. त्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि साड्यांमध्ये मी जरा कन्फ्यूज होते, मग मी दोन्ही पॅक करून घेऊन घरी आले. आणि घरी आल्यावर खूप थकलेले ना. असा होता माझा आजचा दिवस.